लातूर जिल्ह्यातला पाऊस काही प्रमाणात आज थांबला जरी असला तरी जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यांना आजही पूरस्थिती कायम पाहायला मिळते। मी सध्या लातूर नांदेड महामार्गावरच्या भातखेडा या ठिकाणच्या मांजरा नदीवरती उभा आहे। मोठ्या प्रमाणात नदीला पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय। नदी पात्र सोडून वाहती आहे। मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने संपूर्ण शेती जी आहे ती आता या पाण्यामध्ये गेलेली आहे। जुना पूल देखील या पाण्याखाली गेलाय आणि एकूणच पाहिलं तर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये ज्या नद्या आहेत त्या देखील आता प्रवाहित आहेत। पूरस्थिती निर्माण या नद्यांना आहे। भातखेडा गावात पाहायला गेलं तर काही ठिकाणी पाणी घुसलंय आणि एकूणच पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। संपूर्ण परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात राहावी यासाठी ह्या पोलिसांचा बंदोबस्त लावलाय। काही नागरिक आपल्या सोबत मला सांग कुठले तुम्ही किती कधीपासून पाऊस आहे या नदीमध्ये पाणी आहे? सर आता जसा पाऊस चालू झाला तसा आहे। आता अर्ध गाव जवळजवळ पाण्यामध्ये गेलेलं आहे। आमची शेती दिसते नाही ते बाजूला आमचं ऊस आहे 5 एकर पूर्ण अख्खा पाऊस पाण्यामध्ये गेलेला आहे। वर्षभर प्रवाह वाढत असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले की आता आमचे जनावरे ढोरे आहेत। परत आणखी ऊसाचं काय करायचं पुढे चालून भविष्यामध्ये आमचा उदरनिर्वाह कसं भागणार? शासन ह्याच्या अंतर्गत आम्हाला काय मदत देणार आणि जे काय मदत दिली हे पुरेशी होणार नाही आम्हाला, कारण आमचं एक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची गावकऱ्यांची। पावसाने पुरतं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावला। सर तुमचा बंदोबस्त या ठिकाणी लावला, तुम्ही नदीची पाहणी करण्यासाठी आलात, काय परिस्थिती दिसली? लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन ग्रामीण हद्दीमध्ये जवळपास 20 ते 25 गावामध्ये मांजरा नदीचं पात्र आहे। प्रत्येक गावामध्ये पोलीस प्रशासनातर्फे प्रत्येक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पाण्यात अडकलेल्या रेस्क्यू टीम करत आहेत। सर्व लातूर जिल्ह्यातील पोलीस या कामी कालपासूनच लागलेले आहेत। सर्वत्र नागरिकांना कुठलीही दूरसोय होऊ नये पाण्यात अडकलेला तात्काळ रेस्क्यू केलं जात आहे। पोलीस प्रशासन प्रत्येक खेडेगावातील नागरिकांसोबत सतर्कतेने उभे आहे, यापुढे चालू ठेवू। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने प्रशासन देखील सतर्क आहे। नागरिकांना हव्या त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आलाय आणि ही परिस्थिती आहे मांजरा नदीची। अतिशय रौद्र रूप आहे मांजरा नदीचं। लातूर जिल्ह्यातील ही प्रमुख नदी आहे आणि आता हे पात्र सोडून वाहती आहे। मोठ्या प्रमाणात नदीला पाण्याचा प्रवाह आलाय आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने नागरिकांनी सतर्क राहावं ह्या देखील सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यात। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।